सप्रेम जय भीम। महाबोधी विहार मुक्ती आंदोलन प्रबोधन महाजनसभा आज या गणेश कला क्रीडा मंच सभागृहामध्ये संपन्न होत आहे। तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे जनरल सेक्रेटरी आदरणीय आकाजी लामा साहेब, त्याप्रमाणे ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे प्रवक्ते मान्यवर भंते डॉक्टर चंद्रकीर्ती, त्याचप्रमाणे मान्यवर भंते डॉक्टर करुणाकर दिल्लीचे आहेत, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट रंजनाताई भोसले, मान्यवर मोरेश्वर सुखदेव, राजाभाऊ भैलमे, विशाल लोंढे साहेब, या सर्व मान्यवरांचं महाबोधी मुक्ती आंदोलन प्रबोधन महासभा यांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत। नियोजित वेळ आपली 5 वाजताची होती, परंतु या ठिकाणी अजूनही आपले काही उपासक उपासिका बरेचसे लांब खेडेगावातून दूरवरच्या गावातून येत आहेत आणि पुणे शहरातील जवळ असून सुद्धा काही उपासक उपासिका अजूनपर्यंत आलेल्या नाहीत का, त्यामुळे थोड्याशा या कार्यक्रमाला विलंब होत आहे। संयोजकांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो। सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। आज महाबोधी विहार मुक्ती आंदोलन प्रबोधन महाजनसभेच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। खरं तर गेल्या महिन्याभरापासून या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार अधिकाधिक सर्वांनीच केलेला आहे। त्या मानाने उपस्थित बंधू भगिनी जरी कमी असले तरीही हा लढा मात्र अधिकाधिक घट्ट करावा लागणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण येणाऱ्या काळात हा लढा जितका जास्त ताकदीने लावून धरू ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष माननीय समाजसेविका रंजना कांबळे आणि त्यांची पूर्ण टीम, तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय भंतेजी ॲडव्होकेट रंजना भोसले, माननीय मोरेश्वर सुखदेव आणि थोड्याच वेळात प्राध्यापक राजाभाऊ भैलुमे तसेच सहाय्यक समाज कल्याण आयुक्त पुणे विशाल लोंढे यांचंही या निमित्ताने आगमन होणार आहे। बुद्ध तत्वज्ञान आणि बुद्धाची शिकवण या देशाला शांतीच्या मार्गावर ज्या पद्धतीने नेत आहे आणि खऱ्या अर्थानं विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांची महापुरुषांची विचारधारा जगाच्या कल्याणासाठी किती महत्त्वाची आहे हे संघटनात्मक पद्धतीने संघटनातून दाखवून देण्याची वेळ या निमित्ताने आलेली आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्ही पाहताय त्याप्रमाणे रंजना कांबळे आणि त्यांची पूर्ण टीम पूर्ण समिती गेल्या 2-3 महिन्यापासून प्रचंड मेहनत घेत आहे, कष्ट घेत आहे आणि या पार्श्वभूमीवरती हे विहार आणि त्या विहाराची एकूणच व्यवस्थापन हे कशा पद्धतीने एका विचारसरणीने तोडलं जातं यावरती देशभरामध्ये खरं तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण पुण्यातलं हे सगळ्यात मोठं सभागृह गणेश कला क्रीडा मंच
इथे हा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी रंजना कांबळे आणि त्यांच्या टीमसाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. खरं तर हे फारच महत्वाचं काम आहे आणि अपेक्षा होती की जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमाला येतील, परंतु आले नाहीत. तसेच उपस्थित सगळे सन्माननीय बंतेजी यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. थोड्याच वेळात राजाभाऊ बैलुमे सर आणि पुण्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांचंही आगमन होणार आहे. हा महाबोधी विहार मुक्ती आंदोलन प्रबोधन महाजनसभेच्या निमित्ताने आपल्या नेमक्या भूमिका काय असणार आहे, आपला दृष्टिकोन काय असणार आहे हे आपण सोशल मीडियावरती व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ज्या ज्या माध्यमातून आपल्याला मिळते त्या माध्यमातून बघतोय. पण जगण्याचे प्रश्न इतके महाग झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपण इतके गुरफटलो गेलो आहोत की त्यातून आपल्या प्रश्नांवरती बोलण्यासाठी आपल्याला वेळ नाही. आणि मग अशा पद्धतीने संघटित होणं फार गरजेचं आहे. संघटात्मक पद्धतीने एकत्र झाल्यानंतर काही सन्माननीय व्यक्ती त्यांचे विचार प्रकट करणार आहेत आणि त्यातून आपल्याला दिशा समजून घ्यायची. ही दिशा समजून घेत असताना त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी असलेली आवश्यक लोकसंग्रह असेल किंवा आपल्याकडे असलेल्या माध्यमांचा प्रचार प्रसार असेल, या सगळ्यासाठी कुठलं तरी नेतृत्व आवश्यक असतं आणि ते नेतृत्व एकत्र संघटित करण्याच्या अनुषंगाने रंजना कांबळे समाजसेविका आणि त्यांची संपूर्ण टीम करत आहे. त्यांचं कार्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. आणि थोडंसं विषयाला वेगळं होऊन मला सांगावं असं वाटेल की याच बुद्ध तत्वज्ञान, बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही या मूल्यांवर आधारित कलर्स ऑफ नॅशनलिझम ही आमची कलाकृती येते आणि त्या कलाकृतीच्या रंजनामाई कांबळे, खरं तर मी त्यांचा मानसपुत्र आहे, त्या कलाकृतीच्या त्या निर्मात्या आहेत. या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि त्याची पुढचे सूत्र मी सरांकडे देतो. धन्यवाद. जाग उठा विश्व सारा, जाग उठा विश्व सारा, आप जाग आओ. जाग उठा विश्व सारा, आप जाग जाओ. विहार बचाओ, अपना विहार बचाओ. विहार बचाओ, अपना विहार बचाओ. जाग उठा विश्व सारा, आप जाग जाओ. जाग उठा विश्व सारा, आप जाग जाओ. विहार बचाओ, अपना विहार बचाओ. विहार बचाओ, अपना विहार बचाओ. सधम्म बुद्ध का पहला हुआ है, सधम्म बुद्ध का पहला हुआ है. कर्म कांड की वजह से मेला हुआ है. कर्म कांड की वजह से मेला हुआ है. 1949 का 1949 एक्ट रद्द करवाओ. 1949 एक्ट रद्द करवाओ. बिहार बचाओ, अपना बिहार बचाओ. बिहार बचाओ, अपना बिहार बचाओ. पंडों ने अपनी हुकूमत चलाई. 2 महीने से आप लोग वहां पर देख रहे हैं, वहां की झलकियां कुछ सुन रहे हैं, देख रहे हैं कि वहां पे क्या चल रहा है. बुद्ध गया में हमारे लोगों को वहां दर्शन कराया नहीं जाता है, लोगों पर अत्याचार वहां पर हो रहे हैं. और इसीलिए पंडों ने अपनी हुकूमत चलाई. भिक्षुओं ने फिर भी है शांति बनाई. भिक्षुओं ने फिर भी है शांति बनाई. ऐसा धम्मदीप दुनिया में जलाओ. ऐसा धम्मदीप दुनिया में जलाओ. विहार बचाओ, अपना विहार बचाओ. विहार बचाओ, अपना
अपना विहार बचाओ। बुद्ध की ये धरती युद्ध नहीं चाहती। आपल्याला जी मागणी करायची आहे ती बुद्धाच्या मार्गाने करायची आहे। बुद्धाने दिलेला शांततेचा मार्ग आपण अनुसरतो आहोत। आदरणीय भंतेगण सुद्धा आपल्याला हेच सांगणार आहे। गेले 2 महिन्यापासून हेच आपलं चालू आहे। पण या शांतीच्या मार्गाने मात्र आपल्याला जे इच्छित आहे ते साध्य करायचं आहे। आणि म्हणून बुद्ध की ये धरती युद्ध नहीं चाहती। बुद्ध का ये वतन है बुद्ध गया कहती। बुद्ध का ये वतन है बुद्ध गया कहती। बुद्ध की ही राह से बुद्ध की राह से प्रज्ञा हक आजमाओ। बुद्ध की राह से प्रज्ञा हक आजमाओ। विहार बचाओ अपना विहार बचाओ। विहार बचाओ अपना विहार बचाओ। विहार बचाओ अपना विहार बचाओ। धन्यवाद। व्यासपीठावरील सर्व भंते वर्ग यांना त्रिवार वंदन। इतर मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आपला सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। ज्या प्रत्यर्थ आपण हा आजचा कार्यक्रम करतोय हा आपला हक्काचा लढा आहे। मुळात आयुष्यभर हक्कासाठी बाबासाहेब लढले आणि बाबासाहेबांनी तो हक्क मिळवलेला आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एकजूट एकसंघ असल्याशिवाय हे कार्य तडीला जाणार नाही यात तीळ मात्र शंका नाही। बाबासाहेबांनी घडवून आणलेला महात्मा सत्याग्रह असोत, काळाराम मंदिर असोत, किंबहुना आणखी काही असोत, पण हे सगळं संघटित झाल्याशिवाय घडलेलं नाही। मग एकटे बाबासाहेब जर आपल्याला संघटित त्या काळात करू शकतात, मग आपण या काळात आपल्याच इच्छेनुसार संघटित का होऊ शकत नाही? आणि म्हणून आपण कुणाला भीक मागत नाही, आपण आपला हक्क मागतोय आणि या हक्कासाठी लढणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला नेमका काय सांगतो, तो सगळ्यापेक्षा वेगळा कसा, हेच मी माझ्या गीतातून आपल्या समोर सादर करणार आहे। शांती लाभे मना, त्यासाठी तुम्हा नम्र आवाहन बुद्धं शरणं म्हणा। बुद्धं शरणं म्हणा। त्रिशरणाचा मंत्र देऊनी मानवास तारिले, पंचशिलेच्या तत्वानी हे जीवन उजळविले। सत्यशिलाचे रक्षण करण्या, सत्यशिलाचे रक्षण करण्या शिकविले सुजना। त्यासाठी तुम्हा नम्र आवाहन बुद्धं शरणं म्हणा। हिंसेपासून दूर राहावे, मद्यपान ते कुणी न करावे। हिंसेपासून दूर राहावे,
स्तन्यपान ते कुणी न करावे, व्यभिचारातून मुक्त होऊनी, व्यभिचारातून मुक्त होऊनी समर्थशाली बना. त्यासाठी तुम्हा नम्र आवाहन बुद्धं शरणं म्हणा, बुद्धं शरणं म्हणा. बुद्ध धम्म आहे न्यारा, अंधश्रद्धेला इथे ना तारा. बुद्ध धम्म आहे न्यारा, अंधश्रद्धेला इथे ना तारा. या धम्माचे आचरण करता, या धम्माचे आचरण करिता सौख्य मिळे जीवना. त्यासाठी तुम्हा नम्र आवाहन बुद्धं शरणं म्हणा. या धम्माला सर्वप्रथमता भीमाने जाणिले, करुणी धर्मांतर तुम्हाला माणसात आणिले. उपकाराची जाणीव ठेवूनी करा भीम गर्जना. त्यासाठी तुम्हा नम्र आवाहन बुद्धं शरणं म्हणा. विहारात या करता पदार्पण बुद्ध भीमाला करता वंदन. विहारात या करता पदार्पण बुद्ध भीमाला करता वंदन. कवी भगवानला स्फूर्ती मिळते, कवी भगवानला स्फूर्ती मिळते करण्या काव्य कल्पना. त्यासाठी तुम्हा नम्र आवाहन बुद्धं शरणं म्हणा, धम्मं शरणं म्हणा, संघं शरणं म्हणा.